बस बस मुलांनो थांबा. हे काय आहे अम्मा? तांदूळ जे तू रोज खातेस. पण ते तर दुकानात पॅकेट मध्ये मिळतं. पॅकेट मध्ये? दुकानात तांदूळ शेतकऱ्यांच्या शेतावरूनच तर येतात. याचा अर्थ शेतकरी इतकं महत्वाचं काम करतात अम्मा. तर मग ते इतके गरीब का असतात? सगळेच गरीब नसतात. काही जण कावेरी सारखं स्वतःच्या बुद्धीचा वापर करून आपल्या गरिबीला दूर करतात. हं? ही कावेरी कोण आहे अम्मा? चला माझं काम सुद्धा झालं. आता मी तुम्हाला कावेरीची गोष्ट सांगते. गोष्ट? अरे वाह! It's story time with सदामा. कावेरी विजयनगर मध्ये राहायची आणि शेताच्या नावाखाली तिच्या जवळ फक्त वृक्ष जमिनीचा एक तुकडा होता. ती बिचारी दिवस रात्र राबायची जेणेकरून काही उगवता येईल. आणि तिचा नवरा ब्रिज जणू आळशांचा राजाच होता. झोपेत असं कोणी भरवतं का? आरामात. स्वप्नात घोडागाडी चालवून झाली असेल तर शेतात थोडा नांगर देखील चालवा. चालवेन हा आरामात. कावेरीला नशिबाने आंबा तर मिळाला, मात्र मेहनतीचं गोड फळ अजूनही मिळालं नव्हतं. एके दिवशी जेव्हा नेहमीप्रमाणे कावेरी तिच्या शेतात काम करत होती तेव्हा ताई, या वृक्ष जमिनीवर इतकी का मेहनत करताय? विकून टाका की ही. हे बघा, या जमिनीचे मी तुम्हाला 1000 नाणी देतो. कमी वाटतंय? ठीक आहे, चला 1500 घ्या. अरे वा, इथे नक्कीच काहीतरी गडबड आहे. नाहीतर ही वृक्ष जमीन कोण विकत घेईल? कावेरीचा संशय अगदी योग्य होता. चंपत एक चोर होता ज्याला कावेरीच्या शेतामधून मंदिरापर्यंत भुयार खणून आभूषण चोरी करायची होती. मात्र कावेरीला एक युक्ती सुचली. ती म्हणाली, अहो दादा, हे शेत तर माझ्या आजोबा पणजोबांची मोलाची ठेव आहे. गुपित सांगते तुम्हाला, त्यांची सगळी संपत्ती या शेताखाली दडलेली आहे. हो, माझ्या नवऱ्याकडे त्याचा नकाशा देखील आहे. बघा, म्हणून तर इतक्या आरामात झोपले आहेत ते. म्हणजे तुम्ही हे शेत धान्यासाठी नसून तुमच्या आजोबा पणजोबांच्या संपत्तीसाठी खणताय? संपत्ती नाही, खजिना म्हणा, खजिना. पण दादा, हे गुपित कोणाला सांगणार नाही ताई. मी तर फक्त मंदिरातले दागिने चोरी करायला आलो होतो, मात्र मला तर खजिन्याचा संपूर्ण नकाशा सांगून टाकला माझ्या भोळ्या ताईने. चला खजिना शोधूया. अरेच्छा, इथे तर नाहीये. इथे सुद्धा नाहीये. इथे पण नाहीये. अख्खं शेत खणलं पण काहीच सापडलं नाही. जे काम कावेरी इतक्या दिवसांपासून करू शकली नव्हती ते काम त्या चोराच्या हातून तिने एका रात्रीत करून घेतलं. हे कसं काय झालं? काही दिवसांनंतर त्या ओसाड जमिनीवरती धान्य पिकू लागले. नफ्यातून कावेरीने स्वतःसाठी एक चांगली साडी विकत घेतली. मग कानातले सुद्धा आले आणि ब्रिजसाठी मुलायम पलंग सुद्धा. घरात आता बऱ्याच वस्तू नव्या होत्या, फक्त जुन्या घराशिवाय. ओहो, या घराचं मी काय करू? अहो,
तुमच्या स्वप्नातला बंगला बांधून झाला असेल तर आपल्या वास्तव्यातल्या घराबद्दल थोडा विचार करा. मोडकळीस आलंय ते. हो विचार करीन आरामात. बरेच महिने उलटून गेले आणि मग चंपत पुन्हा विजयनगर मध्ये आला. कावेरीची नवीन साडी आणि दागिने बघताच त्याला खात्री पटली की कावेरीला शेतातला खजिना सापडलाय. मग काय झालं माहितीये का? अरे कोण आहेस तू? मी प्रवासी आहे भाऊ. रात्र काढायला जरा जागा हवी होती. सकाळ होताच इथून निघून जाईन. बहुरूपी वेश बदलून आला होता, मात्र कावेरीच्या नजरेतून तो सुटू शकला नाही. त्याच्या बोटातली अंगठी पाहताच तिने त्याला ओळखलं. तुम्ही जरा बाजूला व्हा. खेचतेस का? थोडं थांबा हा आरामात. दादा. चोर हुशार असला तरी कावेरी देखील चतुर होती. अहो, ऐका. आज रात्री आपल्याला मावशीकडे जायचं आहे ना? का? विसरला? ती घरी एकटीच आहे. पण हो, कळलं मला. तुम्हाला घराची आणि दागिन्यांची खूप चिंता वाटते ना? त्याची काळजीच करू नका. मी सगळी संपत्ती घराच्या भिंतीमध्ये अशा पद्धतीने लपवली आहे की माझ्याशिवाय ती कोणाला सापडणार नाही. चला काय? चला, लवकर चला. आपल्याला उशीर होतोय. दादा, तुम्ही घरावर लक्ष ठेवा. आम्ही सकाळपर्यंत परत येऊ. ठीक आहे ताई. कावेरी आणि ब्रिज जाताच चोराने त्याच्या कामाला सुरुवात केली. बिचारा चोर रात्रभर घर फोडत राहिला या अपेक्षेने की त्याला दागिने आणि संपत्ती मिळेल. मात्र सापडले फक्त उंदीरच आणि मुंग्या सुद्धा. शेवटी डोळ्यातनं अश्रू सुद्धा आले. माझं घर, माझं एकुलतं एक घर तोडलं. आता मी कुठे आराम करणार? आराम. अहो, हे घर तर पडायलाच आलं होतं. काय? मातीचे घर किती काळ टिकणार? नवीन घर बांधण्यासाठी हे पाडायलाच हवं होतं ना. आणि अच्छा. पाड्याचे नाणी देखील द्यावी लागली असती. आता तरी खुश व्हा. चोर न कळत का होईना आपलं काम करून गेला. आणि अशा पद्धतीने कावेरीने यावेळी देखील चोराला मूर्ख बनवून स्वतःचं काम त्याच्याकडून काढून घेतलं. कावेरीचं नवीन घर बनलं. तो चोर पण कावेरीचा सूड उगवण्यासाठी परत आला, मात्र यावेळी एका वेगळ्या वेशात. घ्या, बांगड्या घ्या, लाल घ्या, पिवळ्या घ्या, निळ्या घ्या, हिरव्या घ्या. अंगठी. हे तर तेच दादा आहेत. यांचा आता कायमचा बंदोबस्त करायला हवा. ताई, बांगड्या घेणार की फक्त बघत राहणार? मला बऱ्याच बांगड्या विकत घ्यायच्या आहेत. जरा 1 मिनिट थांबा हा, मी नाणी घेऊन येते. यावेळी मी ह्याच्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही. मी स्वतः जाऊन बघेन. अरे, नाणी कुठे गेली? इथेच तर ठेवली होती. इथे सुद्धा सापडत नाहीयेत. अच्छा, तर माझ्या भोळ्या ताईने चोरीच्या भीतीने नाणी झाडाच्या ढोलीत लपवून ठेवली आहेत काय? ओफो, आता मी काय करू? कुठे ठेवली आहेत मी ती नाणी? दादा, नाणी कुठे ठेवलीये ते आठवतच नाहीये. पुढच्या वेळी याल तेव्हा नक्कीच मी बांगड्या विकत घेईन. पुढच्या वेळी कशाला ग ताई? हे घे, अख्खं दुकान माझ्याकडून तुला भाऊबीज. कावेरी, बांगड्यांचं संपूर्ण दुकान तुला देऊन हा गेला तरी कुठे? झाडाच्या ढोलीत खजिना शोधण्यासाठी. हा तोच चोर होता. यावेळी मी त्याचा असा बंदोबस्त केला आहे की तो पुन्हा येणार नाही. त्याच्या आयुष्यातली वर्ष संपून जातील, मात्र झाड संपणार नाही. असलं तर सापडेल ना.
काही झाडांच्या ढोलीमध्ये मुंग्यांचं वारू होतं, तर काही मध्ये साप, साप साप काही मध्ये कोळी, तर काही मध्ये मधमाशांचं पोळं. वाचवा 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 If you like this video, subscribe to our channel Murthy Media.